अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, विनोदाच्या फडात तुफानी हास्याचा धमाल वर्क सादर करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, जिथे असतो निर्मळ विनोदाचा ठेवा, जिथे उडतो हास्याच्या पक्ष्यांचा थवा, जाऊया पुन्हा एकदा त्याच ठिकाणी, अर्थात जाऊया गप्पांच्या गावा। नमस्कार। नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा। रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो। तर आज इकडे येणार आहेत दक्षिण आफ्रिकेत पहिलं पोळी भाजी केंद्र उघडणाऱ्या सौ वनराणी महाले। एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया। एक मिनिट, तुम्ही हे काय करताय? ते तुम्ही आफ्रिकेहून आलात ना, त्या पद्धतीने तुमचं स्वागत केलं। नाही, पण मी भारतीय आहे। अगदीच भारतीय आहात तुम्ही। खूप आनंद झालाय मला तुम्ही आलेला। थँक्यू थँक्यू। मला ना नाही खूप आनंद झालाय, मला खूप आनंद झालेला आहे। थँक्यू खूप स्वागत आहे तुमचं या Thank you. मंचावर तुम्ही आलेला आहात। थँक्यू प्लीज ह्याच्यावर हे प्लीज बसा याच्यावर, please येस, बसा। थँक्यू। रसिक हो, सोफ्याच्या जवळच्या नातेवाईकांना बोलून घ्या। फार कमी क्षण उरलेत सोफ्याकडे, या रांगलावा भेटून घ्या। काय बडबडताय तुम्ही? गंमत, फन एलिमेंट फारच फनी Yes. दिसताय तुम्ही। अगदीच तुम्ही बघालात पुढे म्हणजे असू दे। खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू मला खूप आनंद झालेला आहे। नमस्कार। रसिको, कोण आलंय बघितलं का तुम्ही? आज आपल्याकडे वनराणी महिला या आलेल्या आहेत। एक मिनिट, महाले आडनाव माझं महाले, अच्छा, महिला नाही। महाले अण्णा, येस। रसिको, फार मोठी व्यक्ती आलेली आहे, फार मोठी हस्ती आलेली आहे इकडे आपल्या मंचावर। फार मोठी हस्ती खरं फार तर गडबड होते नाही, मला जरा काय झालं, एक्साइट झालं, एवढ्या दिवसांनी मी पुन्हा आले ना। नाही, ठीक आहे। तुला श्वास पण फुललाय माझा। हो, माझाही। नाही, ठीक। हरकत नाही। तर रसिको, फार आनंदाची गोष्ट आहे, आज आपल्याकडे आलेल्या आहेत या ताई। तुम्हाला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत। हो। नुकताच तुम्हाला ग्लोबल चल गच्चीवर हा ग्लोबल यंग अचिव्हर अच्छा, यंग अचीवर मिळेल। तुम्ही फार funny दिसताय, हा. मला एकदम गोंधळ झाला माझा। नाही, व्हेरी ठीक मनापासून आहे, हो. तुमचं हे करतो मी। हो. आता बघाच तुम्ही, म्हणजे मनापासून सॉरी। नाही, येस ठीक. तर तुम्हाला हा जो अवॉर्ड मिळालेला आहे, अचीवर अवॉर्ड मिळालेला आहे, तर हा जो तुमचा प्रवास आहे, दक्षिण आफ्रिकेत पहिलं पोळी भाजी केंद्र तुम्ही उघडलेलं आहे, या बात आहे, म्हणजे क्या बात आहे, हा. याचं कौतुक करण्यासारखं आहे। हो, हो. तर हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा. ताई दमलेला आहेत, आपण पुढच्या वेळेला नाही. तुम्ही आता दमल्यासारखं असं मी केलं? निश्वास सोडला। असा निश्वास सोडला? हो, कारण खूप मोठा प्रवास आहे ना। नाही ऑब्विसली निश्वास सोडला। Yes, खूप yes. म्हणजे खूप मोठा प्रवास झालाय वा, हा। वा. आणि मी एक सांगू इच्छिते, हा. आणि मी आनंदाने सांगेन, मला खूप अभिमान वाटतोय हा. की मला इथपर्यंत माझ्या बाबांनी पोचवले। क्या बात आहे, क्या बात। माझे बाबा माझे गुरु आहेत। म्हणजे ते नसते तर हे कधीच शक्य नसतं झालं। म्हणजे त्यांनी अनेक व्यवसाय केले, विविध पद्धतीचे व्यवसाय केले। वा. काही चांगले चालले, बऱ्याचदा फसले सुद्धा। माझ्या बाबांनी सुद्धा खूप व्यवसाय केले होते, हो, पण त्यांचा एकही फसला नाही। दॅट्स ग्रेट। तोंडावर आपटले, सणसणीत। अरे व्यवसाय म्हटलं की आपटायचा। अच्छा. कधी कधी 12ला सुरू झालाय, 12:05ला पडलेला आहे व्यवसाय। आई. एवढ्या लेवलनी ते व्यवसाय पडलेले बापरे, हो आहेत। का? आणि त्यांचे पार्टनर्स होते सगळे
यथेच्छ तुडवायचे बाबांना. क्या बात. हॅट्स ऑफ. रँजर लेवलला मार खायचे बाबा. हॅट्स ऑफ. एक तुम्ही त्या पार्टनर्सच्या ज्या मीटिंग चालायच्या तेव्हा बाहेर फक्त नाही 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 एवढेच आवाज यायचे. एक हॅट्स ऑफ लेवलला, Hello? स्टँडिंग लेवलला ते मारच खायचे ते जबरदस्त. मी बोलू ओ येस येस मी बोलते. प्लीज टिकूनी. हे टिकूनी करा पुढे. कंटिन्यू कंटिन्यू. सॉरी अरे बापरे. अरे शब्द येते मी बोलते हा. येस येस प्लीज. थोडं शांत राहा. एकदम आहे. माझं टेम्परामेंट हलत जातं थोडं. नाही, नाही, नाही. हो, yes. मध्ये मध्ये डिस्टर्ब नका करू. मला नाही, त्रास बिलकुल. होतो थोडा. सॉरी मी काही सांगत होते. माझे बाबा Yes. माझे बाबा माझ्यासाठी आदर्श आहेत. म्हणजे मी लहानपणापासून बघत आले की त्यांनी खूप व्यवसाय केले आणि त्यांची जिद्द फार होती आणि ती मला फार प्रेरित करायची व्यवसायासाठी. म्हणजे मी असं म्हणेन की बालपणीच व्यवसायाचं बाळकडू मला मिळालं. वा वा वा. मी शालेय शिक्षणानंतर 1998 साली माझ्या उच्च शिक्षणासाठी नॉर्दम्प्टनला गेले. ओ नॉर्दम्प्टन. येस येस. क्रेडिट. माहितीये कुठे कुठे माहितीये नॉर्दम्प्टन कुठे हा? कुठे कुठे? इंग्लंड मधलं मोठं शहर आहे ते. काय सांगताय? हो. इंग्लंड वेस्ट का ईस्टला कुठे आहे ते? भांडूप आहे ते ईस्ट वेस्ट असायला. सॉरी सॉरी जरा थांबा तुम्ही. सॉरी. तर मी उच्च शिक्षणासाठी नॉर्दम्प्टनला गेले. खरं तर माझ्यासाठी ते नवीन शहर होतं. मग आमच्यासाठी काय चल वे इधर वेट किधर असं शहर होतं. अरे नॉर्दम्प्टन म्हणजे नवीनच असतात ना. नॉर्दर्न टर्म आहे ते. आणि जरा थांबा मध्ये डिस्टर्ब नका करू तुम्ही. माझा ना कंट्रोल सुटत जाईल हा. नाही, जरा हाताजवळच आहात तुम्ही जरा थांबा. हा तर मी गेले आणि खरं तर माझा स्वभाव फार लाजरा बुजरा होता. म्हणजे मी असं कोणामध्ये मिक्स नाही व्हायचे. आणि मग मित्रमैत्रिणी फार तसे कमीच होते. मग कॉलेजला गेले आणि तिथे मला रॉड्रिक्स भेटला आणि मग आमच्यात प्रेम झालं. बरं से कशी गंमत असते बघा. आई वडील कष्ट करतात, पैसे खर्च करतात, मुलींना परदेशी पाठवतात आणि ह्या तिथे लफडी करत फिरतात. लाजा वाटला पाहिजे त्यांना. खरं तर लफडा काय लफडा? लफडा केलात ना तुम्ही. रॉड्रिक कोण तो आहे मी त्याच्याबरोबर? लफडा नाही केलं. मग आमचं प्रेम होतं. सॉरी. ओ सॉरी. माहितीये प्रेम बिम मला नका सांगू. बर्गर घ्या, वडापाव घ्या, शेवटी 2 पावामध्ये वडाच टाकायचा आहे. माहितीये उदाहरण चुकलंय मला माहितीये. उदाहरण चुकलंय मला माहितीये पण मुद्दा तो नाहीच आहे. तुम्हाला कौतुकच सांगू नका याचं कळलं का. हे होता ते होता. मी आणि माझा रुद्राक्ष आम्ही प्रेम केलं. एक मिनिट. रुद्राक्ष नाही रॉड्रिक्स नाव आहे त्याचं. रॉड्रिक्स ते जे काय असेल ते. आणि ते चोरून लपून करतात ना त्याला लफडं म्हणतात. आम्ही रितसर पद्धतीने परवानगीने लग्न केलंय. ओके तुम्ही जरा थांबा. ओके रिलॅक्स Please. रिलॅक्स प्लीज कंटेनर. सॉरी तुमचा चेहरा बघितला आणि ते कंटेनर आलं एकदम. सॉरी व्हेरी सॉरी. काय म्हणतात ते प्लीज हे. माझा चेहरा बघून कंटेनर आठवलं. सॉरी तुम्ही गाजरासारखे दिसता. किसावंसं वाटतं तुम्हाला. बोलू का मी? प्रॉमिस. ओके प्लीज डोंट टच. हा पुढे काय झालं प्लीज पुढे काय झालं? मग पुढे आम्ही लग्न केलं आणि मग आम्ही दोघं साऊथ आफ्रिकेला शिफ्ट झालो. वा 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 अतिशय चांगलं केलं. पण मला एक सांगा ही तुमची जी जोडी आहे की वनराणी आणि राजगिरा या दोघांच्या जोडीत राजगिरा. अरे रॉड्रिक्स बोल. रॉड्रिक्स बोल 3 वेळा. अरे. 3 वेळा रॉड्रिक्स बोल. रॉड्रिक्स बोल. लॉन्ड्री बघ किडे रॉड्रिक्स बोल. रॉड्रिक्स रॉड्रिक्स बोल ना. रॉड्रिक्स बोल ना. रॉड्रिक्स. हा सॉरी. हा लक्षात ठेवायचं. अरे आधीची बरी होती. लांबून शब्दाचा मार करायची. अरे ही फिजिकली मारायला लागली. हो? सॉरी ही सिरीज करायची खास कोणाची होती मग? सही पकडा. दिसलं ना. शांत बसायचं येस आणि भोगायचं. येस पहाड के नीचे. सॉरी मंडळी. सॉरी मग पुढे काय झालं? तर मग माझा नवरा दिवसभर जॉबला जायचा आणि मी दिवसभर घरी असायचे. मला फार बोर व्हायचं. वा. मला ना कळायचं नाही काय करू. मला एकटीला फार अस्वस्थ व्हायचं आणि मी आजूबाजूला बघत असायचे. तिथे ना भारतीय खूप होते. हा. म्हणजे जॉबला आलेले, काही शिक्षणासाठी आलेले. वा पण ना त्यांच्या जेवणाचे फार हाल व्हायचे हो.
त्याने मी भारतीय म्हणून मला फील झालं एकदम दुःख ते जेवणाचे हालवाचे बाकी म्हणून काही नाही. तुम्ही जरा शांत राहा. ओ, yes. मी लहानपणी मल्लखांब खेळले हा. बांबू ठोकेन. सॉरी प्लीज कंटिन्यू करा. सॉरी, मी अशा भाषेत कोणाशी बोलले नाहीये, पण ना याच्याशी बोलावं लागतंय. हा, तर मला प्रश्न पडायचा की आपण ना त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे. मग मला एक आयडिया सुचली. हां मी एक जागा भाड्याने घेतली हां आणि तिथे माझं पहिलं वन्याच टेस्टी बाईट नावाचं एक पोळी भाजी केंद्र सुरू केलं आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, अभूतपूर्व त्याला प्रतिसाद मिळाला. क्या बात आहे, क्या बात, म्हणजे क्या मी फार खुश झाले होते आणि वा, वा. तेव्हापासून मी या व्यवसायात आहे ते आतापर्यंत. वा, माझी आई सुद्धा आहे. पोळी भाजी व्यवसायात नाही ती जस्ट आहे. मग कशाला सांगितलं? कुणी विचारलं तसं नाही, घरी गेल्यावर तुम्हाला अरे ह्यांच्या आईबद्दल विचारलं नाही का? असं. का प्रश्न पडेल मला हा? बरोबर, ठीक आहे हरकत नाही. तुमचे जे कस्टमर्स आहेत ते कसे मिळाले तुम्हाला? वेगवेगळे कस्टमर असतील तुम्हाला. थँक्यू, चांगला येस प्रश्न येस अरे विचारल्याबद्दल थँक्यू. ना बच क्या यार. तुमचे कस्टमर्स कसे मिळाले? काल आहे मी इथे. हा, तर आमची खासियत आहे, आमच्या इथे मराठमोळ्या पद्धतीचं जेवण बनवायला परदेशी लोक आहेत. ओ हो, परदेशी लोक आहेत. हो. क्या बात आहे. म्हणजे आमचा फिलिप पोळ्या बनवतो. क्या बात आहे. आमची लिली उत्तम पद्धतीचं झुणका भाकर बनवते. अरे तर माझा पहिला कस्टमर आला होता, त्याचं नाव होतं पीटर. वाव. तो असा सहजच आला होता दुपारी जेवणासाठी, हा पण त्याला माझ्या हातचं जेवण इतकं आवडलं की तो पुन्हा रात्री आला त्याच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन. बाप रे, म्हणजे सकाळी पीटर रात्री रिपीटर. हा? ये दर्जा आहे आपला. म्हणजे बाबांचा दर्जा माझ्यात उतरलेला आहे. एकदा बाबांनी माझ्या आईला सांगितलं, अय तुझ्या कानातली टुर्नामेंट्स खूप छान दिसत आहेत. ऑर्नामेंट्स म्हणायचे. 2 होती ना म्हणून टुर्नामेंट्स. असं त्यांनी ओस दर्जे का आपण आहे. हॅट्स ऑफ म्हणून तर तुडवायचे बाबांना सगळे. धरला की तुडवायचे बाय हॅट्स ऑफ होते. ग्रेट होते बाबा. हॅट्स ऑफ. तो डोक्यात अशी एक बुक्की घालेन ना, ऑर्नामेंट्स एवढा होशील, दोन्ही कानात घालेन तुला. सॉरी, व्हेरी सॉरी. प्लीज आता शेवटाकडे आपण बोलतोय. अत्यंत महत्वाचा कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम. एक मिनिट. येस. माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. ऍक्च्युली हा महत्वाचा असतो. मुलाखत कॉम्प्लिमेंटरी असते. नेहमीच आहे, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाहीये. एनिवे, रसिको मनोरंजनाचे कार्यक्रम खास आफ्रिकेच्या लँग्वेजमध्ये, भाषेत हे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. मी आफ्रिकेच्या भाषेत एक ट्यून ऐकवणार आहे, त्याच्यावरून तुम्ही गाणं ओळखायचंय. खूप सोपा गेम आहे, अतिशय चांगला आहे. 1 2 3 घे पटकन चल. गाणं पाहिलं. अरे सो हे म्हणा. अरे कमॉन. नाही ओळखता येतंय. 1-1 माझा 1 झालंय. दुसरं गाणं हे तर एकदम मस्त आहे. आता बघा नीट आहे का. अरे जबरदस्त आहे. कमॉन. नाही अरे अरे जबरदस्त यार. 2-0 हो गया रे भाई. 2-0 हो गया. अरे हे तुम्हाला जबरदस्त आवडेल. हे तुम्हाला आवडेल. हे बघा हे बघा. कमॉन. नाही, मी तेवढी हुशार नाहीये. अरे रोज ऐकता तुम्ही. नाही, मला नाही ओळख. अगला स्टेशन भाईंदर. ते ट्रेन मध्ये असतं ना ते. क्या बात. फायनली गप्पांच्या गावात जाऊन आम्हाला फार बरं वाटलं. थँक्यू सो मच, तुम्ही पुन्हा आलात. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा. वेलकम बॅक. वा काळ जसा पुढे जातो तसा माणूस सुधारतो, मॅच्युअर्ड होतो असं म्हणतात. तुझ्या बाबतीत ते शक्य नाही. तुझ्या बाबतीत म्हणजे या कॅरेक्टरच्या बाबतीत तो तितकाच निर्लज्ज, निर्बुद्ध आणि ते तसाच राहणार आहे तो. आणि उत्तरोत्तर तुम्ही वेगवेगळी कॅरेक्टर्स तुला वनिता या निमित्ताने करायला मिळतील आणि तुझ्याकडूनही मॅजिकल काहीतरी बघायला मिळेल याबद्दल माझ्या मनात 100% माझी खात्री आहे. वंडरफुल परफॉर्मन्स ॲज युजल. सुपर. सई. हे या सिरीजच्या प्रेमाखातर, हे वनिता खातर आणि हे समीर दादा तुझ्या खातर पण.
वने तू स्वतःचा फ्लेवर त्याच्यात ऍड केलास. आय एम सो प्राऊड ऑफ यू. वंडरफुली डन. सुंदर. समीरदा, आज तूही एक स्टेप पुढे गेलास. मला असं वाटलं की दोघांच्याकडून खूप ॲडिशन्स झाल्या आणि आज ही सिरीज एका पुढच्या पातळीला तुम्ही नेऊन ठेवली. त्याच्याबद्दल खूप आभार आणि पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांच्या मार्गात आज पुन्हा एकदा आडवा येणार आहे अस्सल विनोदाचं वाण अभिजित चव्हाण. चला तर बघूया दोघांची हास्य जुगलबंदी. हॅलो हॅलो अरे काय हॅलो हॅलो फॅक्टरी फॅक्टरी फॅन्ड्री फॅन्ड्री मी फॅन्ड्री दिसतो मी फॅन्ड्री दिसतो तुला. एवढा भयानक चेहरा घेऊन जन्माला कसे काय आलात? एक्सक्यूज मी, फालतूगिरी करू नका. माझा चेहरा बघून तुम्ही गाडी चालवणार आहे? काय पाहिजे? नाशिकला जाणार आहे मी. नाशिकला अं? नाशिकला जायचं म्हणा. नाशिकला जायचंय? नाशिकला मग मग काय बचारे ही गाडी बुक केली नाशिकसाठी ना. तुझ्या मारी टोपी तुझ्या. आई वडिलांना विचारून आलास? हा? लहान मुलांनी घराबाहेर पडण्याची ही वेळ आहे? ए येर्या, आय एम द सेलिब्रिटी. तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक मेंढा फेम अरुण कदम. अरुण कदम. अरुण कदम. सॉरी साहेब, मी आत्ता ओळखलं तुम्हाला. अरे हो. आता ओळखलं? तुला कोण वाटलं? साहेब साहेब तुम्ही गाडी बुक केली आहे? ही गाडी मी बुक केली रे. या ना, बसा ना, बसा. हा चल सामान टाक. हा. ते बॅग बरोबर कन्फ्युजन झालं. बॅग आणि तुम्ही सेम वाटलं. येर्या, तुला सामान आणि माणसामधलं फरक कळत नाही? सॉरी सॉरी. सगळं उचलून टाकतो आतमध्ये. नाही नाही नाही. ये बॅगात टाक. हो हो. अशी टाकतात बस रे. अहो, ती छोटी बॅग तर होती म्हणून ठेवली. ती बरोबर बसले. बघा ना तुम्ही. बसा ना, बसा. या ना. हो, काय करताय साहेब? काय करतो म्हणजे गाडीत बसलोय. अहो, पण मागे बसू नका. एरिया मागेच बसून मी मस्त असं छान झोपणार आहे. उद्या माझा प्रयोग आहे नाशिकला. अहो साहेब, तुम्ही जर झोपलात तर मला पण गाडी चालवताना पेंग येईल. हो. मी पण झोपेन, ऍक्सिडेंट होईल. बस रे, तू रात्रीची सवारी घेतलीस कशाला? अहो, पोटासाठी सगळं करावं लागतो. बसा ना, बसा ना. तुम्ही पुढे बसा ना. पुढे बसा ना. आपण गप्पा मारू छान. एक काम कर, तू इकडे साईडला गाडी लाव. 2 तास झोप, मग जाऊ आपण. अहो नाही साहेब, मी 3 दिवस झोपलो नाहीये. सतत राऊंडच मारतोय. आणि मी जर आता झोपलो ना तर 2 दिवस उठणार नाही. चालेल का तुम्हाला? नाही नाही, मी पुढे येतो. हा, या पुढे या. पुढे येतो. थँक्यू साहेब. आपल्या गप्पांमध्ये ना रस्ता कसा जाईल कळणारही नाही. गाडी सुरू करू? हा, गाडी सुरू कर. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. हा. ही येड्या, एवढी चांगली दिलीस तू. अहो, तुम्हाला सांगितलं ना 3 दिवस झोपलो नाहीये हो मी. त्याच्यामुळे सतत तशी पेंग येते, जांभई येतात. आपण गप्पा मारत जाऊया ना. हा. मला सांगा, तुम्ही हास्य जत्रेमध्ये काय करता? कॉमेडी करतो मी. अहो, ते बाकीचे. तुम्ही काय करता?
कॉमेडीच करतोय बसार तिकडे मिनी हो हो है ना. अरे यार बुल्गेरी मध्ये मी न सन्नी देवल एकच व्हॅनिटी शेअर. अहो साहेब तुम्ही काय करताय तुम्ही ते बुलगिरीचे किस्से नका सांगू गुंगी येते किस्स्यांमध्ये हो हो मग लगेच झोप येते चालेल का तुम्हाला नको नको बसर. हा नको ना मग तेच तुम्हाला सांगतोय मर. आपण जाऊ आरामात जाऊ काय टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे काय चघळायला आहे मज्जा म्हणजे गोळी च्युइंगम असं काय आहे का त्या मी यावरचा परग वाटतो का रे गोली चिंग इकडे फिरून गेला यार माझ्याकडे गोले आहेत एक तर मी कसा बसा म्हणलं रात्रीचा माझा प्रयोग तिकडच आहे पचकन जाऊ ना पचकन तो बसर तुझं काय चाललंय गोल्या बिल्या इकडे गोले द्यायला आलाय मी. बरं केळं तरी द्या अहो माझ्या बायकोने डबा दिलाय त्यातलं केळं द्या ना काढून असं बोल ना वसाऱ्या माझ्याकडे कुठं केलं आता एवढ्या रात्रीचं. बघा जरा केळं काढा केळं खाल्लं ना की माझी झोप उडेल नक्की ना डोलवकर सोडून द्या ना अरे एक सेलिब्रिटीवर तू काय काही फालतूगिरी करायला लागशील. अहो आता मी जर सोडलो तर स्टेरिंग तुम्हाला सोड मग तेच तर सांगतो तुम्हाला केळं द्या ना सोडून देतो देतो दर आता मी स्टेरिंग वरचे हात सोडून कसं केळं खाऊ हात सोडून आम्ही असं केळं तेच तुम्हाला भरवा ना लयच लाड चालले था तुझ्या वसाऱ्या. हम्म. आता माझी जरा झोप उडायला लागली आहे हळूहळू गुड आलू तिकडे समोर पण बघ वसाऱ्या. चांगले म्हणजे मी बघतो तुम्ही हा. काय काळजी करू नका बस मजा आली मजा आली ना नको हे बस झालं ब्रेक कशाला मारलास वसाऱ्या. केळ्याचं साल का फेकलं केळ्याचं साल का फेकलं तू बोलच ना बस झालं. म्हणून केळ्याचं साल फेकायचं हा मग केळ्याचं साल मला हवंय आत्ता केल्याचं साल तुला कशाला पाहिजे मला वसाऱ्या? हवंय मला केळ्याच्या साली जमवण्याचा छंद आहे लोकांना तिकीट जमवण्याचा छंद असतो मला केळ्याच्या साली जमवण्याचा छंद आहे मला केळं हवं साली हवंय आत्ताच्या आत्ता वसाड्या कसला कसला छंद आहे तुला. मला केळ्याची साल हवी त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही मला केळ्याची साल हवी आत्ताच्या आत्ता सर आता लय लांब गेले केल्याची साल. आणा लय फास्ट गारे येतात तिकडून. नुसत्या वाऱ्यावर एवढी ओव्हर ऍक्टिंग केलीत जा साल घेऊन या मला साल साल आणल्याशिवाय गाडी पुढे जाणारच नाही वसाऱ्या कवरी कुत्री माझ्या मागे लागली माहितीये एधर केल एवढी मेहनत करून केलं आणले वसारा झोपलाय हा. हॅलो केल्याची साल हॅलो ओ केल्याचे साल आणले ना वसारा तिकडं कवरे कुत्र मागे लागले माहिती कुत्र्याची मला जाम भीती वाटते. केळ्याची साल कशाला आणली सर तूच बोलस ना केल्याचे साल नाही तर गाडी पुढे नाही जाणार. अहो मी ते झोपेत बोललो असेल प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका माझ्या मग याचं काय करू मी. द्या इकडे काय फालतू माणूस आहे जाऊया ना पुढे आता हा. रमत नाही नाही ते अचानक डोळा लागला खरा पण आता तुम्ही काही काळजी करू नका अरे टेन्शन नाही बोलू वसारे अहो टेन्शन नका घेऊ साहेब रेकॉर्ड आहे माझा रेकॉर्ड 20 वर्ष राऊंड मारतोय मी अशी एकही ट्रिप नाही झाली ज्याच्यात ऍक्सिडेंट झाला नाही ऍक्सिडेंट होणार म्हणजे होणारच हे रेकॉर्ड आहे वसाड्या. हा. पण तुम्हाला सांगितलं ना काळजी करू नका एवढी ऍक्सिडेंट झाली पण मला सध्या खर्चटलं पण नाही कुठे वा वा वा
आणि माझ्या बाजूचा पॅसेंजर ऍक्सिडेंट नंतर मोठा माणूस झाला, फेमस माणूस झाला. कसं काय? हा अहो सांगतो काय तुम्हाला, कालच मी माझ्या एका जुन्या पॅसेंजरच्या चित्र प्रदर्शनाला गेलो होतो. पेंटर आहे तो, काय बोलतो? काय भव्य भव्य चित्र काढतो, केवढा मोठा फेमस आहे माहितीये. पायाने चित्र काढतो. ऍक्सिडेंट मध्ये हात गेले ना त्याचे. वसाऱ्या मग तू कशाला गाडी चालवतोस? तू साईडला लाव, मी जातो चालत. असं तुम्हाला वाटतं, पण तो भर चित्र प्रदर्शनात माझ्या पाया पडला. मला म्हणाला, साहेब आज तुमच्यामुळे मी हे दिवस बघतोय. आतापर्यंत मी हाताने चित्र काढत होतो, कोण कुत्र विचारत नव्हतं. माझे ऍक्सिडेंट झाले, हात गेले, आता मी पायाने चित्र काढतो, अख्खं जग विचारतं मला. असं माझे पॅसेंजर फेमस होतात. वसाऱ्या गाडी थांबव. कशाला? गाडी थांबव. अहो थांबा, तुम्हाला नाशिकला जायचंय ना. मला नाही नाशिकला जायचं, मी चालत जातो. अहो थांबा, अहो ऐका. अहो साहेब मी तुम्हाला सोडतो, ऐका माझं. अजिबात नाही, मला जायचं, मी चालत जाईन. थांबा. अजिबात नाही, मी चालत जातो. अहो ऐका माझं साहेब, या आतमध्ये या. मला नाही, मी चालत जातो. बरोबर ते तुमचं नाशिक, तुम्ही जा, मी एकटाच जाईन आता बरं चालत ठीक चालत. आहे, ठीक. ये. ओ साहेब ब्रेक फेल झाले. साहेब रांगा साहेब गाडी बसली, स्वतःला वाचवा. साहेब ऐका माझं. वा 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 वा, अतिशय रंजक असा प्रवास. बघूया यावर हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई, अरुण दादा, ते म्हणतात ना की माँ यहाँ है, मैं ते जाऊ माँ यहाँ है, तसं आहे तुमचं. तुम्ही सांगाल तिथे दरवाजा, तुम्ही सांगाल तिथे दरवाजाचा हँडल. म्हणजे तुम्ही आम्हाला इतकं कन्व्हिन्स करता की एका सेकंदासाठी आम्ही कन्व्हिन्स होतो की इथून त्यांनी दरवाजा उघडला असेल. हो, आणि ही तुमची मॅजिक आहे. आणि मला असं वाटतं परफॉर्म करताना तुम्हीही तुमचं वय विसरता, आणि दॅट इज सो अमेझिंग. अरुणदा, अप्रतिम, मजा आली. अभिजितदा, ते जे असे पप्पी आईज बनवतोस ना, म्हणजे अशक्य, त्याला काही बीट नाहीये. आणि काय दोघं खेळता, म्हणजे येता मैदानात खेळता, बागडता आणि निघून जाता, आणि आम्ही खूप एंटरटेन होतो. मजा आली. वा वा. मंडळी, विनोदाच्या या फडात हास्याच्या ढोलकीचा खणखणाट होतच राहणार आहे. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.